वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है। छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला कंटाळले आणि त्यांनी थकले असल्यामुळं रामदासाकडे गेले आणि रामदासांना सांगितलं मी आता थकलोय, आणि त्यांनी जिरेटोप काढून तलवार आणि जिरेटोप रामदासांच्या हातात दिला आणि तुम्हीच ठरवा आता या स्वराज्याचं काय करायचं। कुठून हे इतिहासात अशी घुसखोरी करतात? हे वक्तव्य केलंय बागेश्वर धामने आरएसएसच्या मोहन भागवतांच्या उपस्थितीमध्ये। हे वक्तव्य केलं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। एकाने पण या गोष्टीला बागेश्वर धामला अडवलं नाही किंवा बागेश्वर धाम हे चुकीचं सांगतोय। बागेश्वर धाम तुझी जीभ हसडून टाकू, एक गोष्ट लक्षात ठेव, कारण खोटा इतिहास सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही। माझं ओपन चॅलेंज आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं की शिवाजी महाराजांची आणि रामदासांची कधी भेट झाली होती याचं स्थळ, ठिकाण, वार, वेळ सांगा बरं। माननीय हायकोर्टाने सुद्धा हे मान्य केलं की शिवाजी महाराजांची आणि रामदासांची आयुष्यात कधीही भेट झालेली नाही। हे कुठले दीडदमडीचे पुस्तक या परप्रांतीय बाहेरच्या लोकांना देतात, आणि हा बागेश्वर धाम एक नंबरचा भोंदूगिरी करणारा, लोकांना फसवणारा, हे त्या अशोक खरातचं प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवा। हे असले अंधभक्ताड आहे ना, हे समाजामध्ये फक्त विष कालवणं आणि चुकीच्या पद्धतीनं दिशाहीन करणं हे या लोकांचं काम आहे। नागपूरमध्ये बागेश्वर धामनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं, कधी शिवाजी महाराज थकले होते? शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, हे लढणारे होते, तुमच्यासारखे पळून जाणारे नव्हते। आणि रामदास असे काही ग्रेट होते की शिवाजी महाराज त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी सगळं ते त्यांच्या समोर अर्पण करतील। हा खोटारडेपणा, दीड दमडीतले हे सदाशिव पेठेत निर्माण होणारी पुस्तकं आजपर्यंत आपण बंद केली। हे कुठले तरी पिवळी पुस्तकं ही बागेश्वर धामानी यांची संघी पिलावळ वाचते आणि खोटा इतिहास सांगते। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या बागेश्वर धामचा जाहीर निषेधच। पण बागेश्वर धाम याच्यानंतर जर तू महाराष्ट्रात आला ना आणि असा खोटा इतिहास सांगितला, परत महाराष्ट्रातून जाणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। या लोकांचे कार्यक्रम उधळले गेले पाहिजेत। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्या उपस्थितीमध्ये जर खोटा इतिहास सांगितला जात असेल तर सरकारनं या बागेश्वर धामवर कायदेशीर कडक कारवाई करावी, याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याला अटक झाली पाहिजे, अशी तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मागणी आहे, संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। बागेश्वर धामच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध।